यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो। आज डोंबिवली शहरामध्ये विविध भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळे झाले। या प्रसंगी उपस्थित उदय सामंतजी, मंत्री उद्योग मराठी भाषा या विभागाचे आमदार आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभाताई गायकवाड, माजी महापौर विनीताताई राणे, गोपाळ लांडगे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आयुक्त अभिनव गोयल, पद्मश्री गजानन मानेजी, सर्व आमचे शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडके भाऊ पण आहेत। पण एवढ्या सभा एवढे कार्यक्रम बघतो मी, पूर्वी पण मी बघायचो आणि कार्यक्रमाला जायचो, परंतु गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ज्या ज्या सभा केल्या त्याच्यामध्ये लक्षणीय संख्या लाडक्या बहिणींचीच मला दिसते। लाडके भाऊ पण पाठीराखे आहेत तसं काय, पण मी सुरुवातीला सांगून ठेवतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कोणी महायुती पण विसरू शकणार नाही आणि विरोधी पक्षही विसरू शकणार नाही, कारण या लाडक्या बहिणींनी महायुतीचा आणि विधानसभेत जो चमत्कार केलेला आहे तो कोणी विसरू शकणार नाही। आणि हे सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। आणि आता गेल्या 2.5 वर्षाचा देखील कार्यकाळ उदय सामंतजी यांनी इथं कामं कशी झाली आणि निधी किती मिळाला, मलाही आश्चर्य वाटतंय खरं म्हणजे। त्या काळामध्ये माझ्याकडे सगळेजण यायचे आणि पत्रावर सही घ्यायचे। मी पत्रावर आपलं सही करायची माझी सवय पहिल्यापासून आहे की बाबा समोरच्याचं समाधान तर झालं पाहिजे, पण त्या सहीचं तो माणूस बहादर जाऊन बरोबर निधी मिळवून त्याच्या कामाचं भूमिपूजन करून जेव्हा मी तिकडे जायचो, मला हे काय, हे कोणी पैसे, हे का तुम्ही दिलेले पैसे। मला याचा अभिमान आहे की विकासाची जी काय आपण दृष्टी ठेवली होती, विकासाचं विजन, त्यामध्ये रवींद्र चव्हाण आहे तिथं, तेही मंत्री होते त्यावेळेस, उदय सामंत आहेत, आणि आम्ही कधी काही बघितलं नाही कोण आलाय काय आलाय, पण निधी विकासासाठी मागितला, तो निधी तात्काळ दिला। माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी आलं, पत्र केली सही, आणि ते देखील जेव्हा मला अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो त्यावेळेस मला बोलतात की हे याचा जीव वाचला तुम्ही पैसे दिले म्हणून। खरं म्हणजे भाग्यवान आहे मी, अशा प्रकारची कामं करण्याची संधी मला मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मिळाली। आणि अभिमान देखील आहे 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने, त्याच्यात मी पण होतो पण मी प्रमुख नव्हतो, आणि ते सगळ्या कामामध्ये स्पीड ब्रेकर, स्थगिती, हे काम मेट्रो बंद, समृद्धी बंद, कारशेड बंद, अमक बंद, तमक बंद, सगळे तर बंद, सण उत्सव बंद। मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर सण उत्सव पण बंद होते ना, मंदिरही बंद होती, सगळं बंद होतं, पण मी मुख्यमंत्री झाल्याबरोबर सगळ्या निर्बंध ओढून टाकले,
सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडथळे दूर करून टाकले, सगळ्या स्थगिती हटवून टाकल्या आणि फटाफट जी काही कामं आम्ही सुरू केली महायुती म्हणून, मी देवेंद्रजी आम्ही सुरुवातीला दोघं होतो, आणि ज्या पद्धतीने जे कामं सुरू झाली, एकीकडे विकास कामं, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना. आणि ही लोकाभिमुख कल्याणकारी योजनेमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मला आनंद आहे. आता मी जातो तिकडे, लाडक्या बहिणी पार 10 वाजले तरी मैदान सोडत नाहीत, बसून असतात. आपला भाऊ येईल, भेटेल, बोलेल आमच्या बरोबर. अरे ह्याच्यापेक्षा काय मोठा आनंद असू शकतो. मी थोडं या ठिकाणी हेही सांगेन की पदवर खाली होतात, परंतु मला या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही जी ओळख मिळाली आहे, ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि त्यामुळे मी खुश आहे खूप. आणि त्यांच्या डोळ्यात देखील मी पाहतो, ग्रामीण भागामध्ये जातो तिकडे अगदी त्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव असतात त्याच्यावरून कळतं की आपण केलेली योजना किती बरोबर होती आणि किती गरजेची होती. कारण आम्ही देखील गरिबी पाहिलेली आहे, त्या काळची आमच्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, काटकसर पाहिली आहे. आणि त्यातूनच जेव्हा मुख्यमंत्री झालो तिथूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. आणि म्हणून लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, मुलींचं मोफत शिक्षण, किती योजना केल्या. योजना एवढ्या झाल्या, एवढी कामं झाली. शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी शेतकरी सन्मान योजना केली. आपण नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये, ते 6,000 हे 6,000, कितीतरी योजना आपण केल्या. आणि मला आनंद आहे, समाधान आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महाराष्ट्राला, नेहमी मुख्यमंत्री मी होतो तेव्हाही खूप पैसे दिले, देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही दिले, आताही देखील आमची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे, आमची टीम काम करते आहे, त्यात देखील केंद्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मला आठवतं मेट्रोवरून जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आणि सगळीकडे मेट्रो मंजूर झाल्या, ठाण्यामध्ये मेट्रो मंजूर होत नाही, कल्याणमध्ये मंजूर होत नाही. मग आम्ही आंदोलन केलं, म्हणाले काही तिची व्हायबिलिटी नाही आहे, फिजिबिलिटी नाही आहे, अमकं नाही, रायडरशिप कमी आहे, तेवढं होणार नाही. म्हणलं अरे बाबा, हे सगळं तुमचं काम आहे, आमचं काय, आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे. आणि मग तेव्हा आंदोलनं आम्ही केली, मला वाटतं रवीला पण माहीत आहे, आंदोलनं केली. आणि त्यावेळेस पृथ्वीराज बाबांनी त्याला एक मंजुरी देता देता त्यांचाही कार्यकाळ संपला. मग देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले 2014ला, आणि तेव्हा मग आपण खऱ्या अर्थाने मग या मेट्रोला चालना देणं सुरू झाली. आणि त्यानंतर हे मेट्रोचं काम सुरू झालं. आणि श्रीकांतनी मगाशी सांगितलं की मग नंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जिथं जिथं आवश्यक होतं त्या मला वाटतं 5-5.5 हजार कोटी आपण मेट्रो तुमच्या इकडे, पण बाकी ठिकाणी खूप जास्ती आहे. आणि त्यामुळे ते पैशामध्ये गेलो तर आपल्याला म्हणजे तो हिशोब लावता येणार नाही. कारण विकासाला दिलेले पैसे, विकास कामांना दिलेले पैसे, त्याचा हिशोब कधी मी ठेवला नाही. या हाताचं ह्या हाताला दिलेलं मी कळू देत नाही, ही माझी सवय आणि स्वभाव आहे. जे द्यायचं आहे ते खुल्या मनाने द्यायचं आहे, खुल्या हाताने द्यायचं आहे. हा एकनाथ शिंदे देणारा आहे, हा घेणारा नाही आहे, ही देना बँक आहे. आणि त्यामुळे विकासासाठी कधी पैसे कमी पडू दिले नाही. खासदारांनी इकडे सांगितलं की कल्याण लोकसभेमध्ये खूप पैसे या ठिकाणी विकासासाठी आणले. खरं म्हणजे एक विजन असलेला लोकप्रतिनिधी पाहिजे. मगाशी खासदारांनी सांगितलं की काय कचरा आणि कुठला विषय, पण खऱ्या अर्थाने विकासाचं विजन पाहिजे आणि ते तुमच्या खासदाराकडे आहे. विकासाचं विजन आहे म्हणून ते रिझन कधी देत नाहीत. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन असं त्यांचं काम असतं. आणि पाठपुरा उदय सामंत यांनी सांगितलेला आहे, त्याचा अनुभव मलाही आहे पाठपुराव्याचा त्यांच्या.
आणि त्यामुळे एखादं काम हातात घेतल्यानंतर ते तडीस गेलं पाहिजे यासाठी श्रीकांत शिंदेचा पाठपुरावा जो आहे हा एक अगदी हातात घेतलेलं. मग अंबरनाथचं शिवमंदिर असू द्या, तिथले रस्ते असू द्या, तिथलं नाट्यगृह असू द्या, तिथलं शूटिंग रेंज असू द्या, तिथलं स्विमिंग पूल असू द्या, तिथलं प्रशासकीय इमारत असू द्या, अनेक कामं छोट्याशा अंबरनाथमध्ये. परंतु तिथे गरजेचं होतं, तिथे एक आंतरराष्ट्रीय लेवलला ते शहर नेऊन ठेवलं. तिथं शिवमंदिर फेस्टिवल त्यांनी सुरू केला. कल्याण डोंबिवली तर मोठं शहर आहे, परंतु अशा छोट्या शहरात देखील मोठी कामं करणं एक विजनरी लोकप्रतिनिधी असावा लागतो. आणि आता पाहतोय आपण कल्याण डोंबिवलीमध्ये देखील किती रस्ते केले, किती काय काय केलं, कॉन्क्रीटचे रोड केले. जवळपास कामाला 4-5 हजार कोटी रुपये या ठिकाणी मला वाटतं 2.5-3 वर्षामध्ये नगरविकास मंत्री मी होतो तेव्हा घेतले पैसे तुम्ही लोकांनी. आता आमच्याकडे पैसे तुम्हाला द्यायला नाहीत. आता म्हणजे गंमत आहे. पण जेवढे पैसे विकासाला लागतील तेवढे कधी कमी पडू देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. शेवटी हा विकासासाठी पैसा येतोय आणि याच्यामधून आपल्याला आज बघा इथे आपण वॉर मेमोरियल केलं. ज्यांनी केलंय त्याचा आपण सत्कार केला. अगदी हुबेहूब त्या ठिकाणी सैनिक तयार केलेत, त्या ठिकाणी ब्रह्मोस तयार केलाय, तिथे पाणबुडीचं जहाज केलंय. म्हणजे एक कलाकुसर जी आहे पाहायला तिथे मिळते. आणि वॉर मेमोरियल मध्ये आल्यानंतर तिथं सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा प्रकारचं ते वॉर मेमोरियल केलेलं आहे. मला ते पहिलंच बघितल्यानंतर एक समाधान वाटलं की अशा प्रकारचं देखील एक वेगळं हटके काम झालं. आता देखील हे व्हर्टिकल पूर्णपणे इंडोर स्टेडियम, त्याच्यामध्ये काय काय आता म्हणजे कुठलं काय म्हणजे जिम्नॅशियम, टेबल टेनिस, शूटिंग रेंज, स्क्वॅश, इंडोर गेम, मार्शल आर्ट, मिनी फुटबॉल ग्राउंड वरती, फेन्सिंग, खो खो, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, पिकल बॉल. कधी नावं इथं ऐकली नसतील असे गेम या ठिकाणी होतील. खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल. आणि वर्टिकल मला वाटतं देशातलं आयुक्त महोदय पहिला असेल, हे देशातलं पहिलं असेल हे वर्टिकल इंडोर स्टेडियम. आणि म्हणून मी खासदारांचं अभिनंदन करतो. जे कोणी सगळे करतात ते कोणी केलं त्याला काय महत्व नसतं, जे कोणी करत नाही ते केलं त्याला महत्व असतं. आणि ते काम खासदारांनी केलेलं. आणि म्हणून आज इथं सावित्रीबाई फुले त्यांचंही रंगमंच नाट्यगृह आहे, त्याचंही नूतनीकरण आहे. ते देखील शेवटी आपले कलावंत आहेत, आपले श्रोते आहेत. या सगळ्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे. आणि नेहमी आपले काही कलाकार सांगत असतात नाट्यगृह चांगली पाहिजे, नाट्यगृह उत्तम पाहिजे. खऱ्या अर्थाने त्याचा आनंद घेता आला पाहिजे, कलावंतांना देखील आपली कला सादर करताना आणि श्रोत्यांना देखील ती पाहताना. आणि त्यामुळे अंबरनाथ मधलं देखील नाट्यगृह पाहायला अतिशय उत्तम उत्कृष्ट असं नाट्यगृह त्या ठिकाणी एक उत्तम नमुना पाहायला मिळाला. आणि म्हणून अशा प्रकारची कामं अगोदर केली, ती भरपूर केली, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाहीये. परंतु आज जी कामं होत आहेत ती देखील आपल्या समोर आहेत. आणि अतिशय चांगल्या दर्जाचं हे व्हर्टिकल इंडोर स्टेडियम होईल. आणि मला वाटतं आज या कल्याण डोंबिवलीच्या एक शहराच्या ज्या काही विकास कामामध्ये एक सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जावं अशा प्रकारचं हे काम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला उद्योग मंत्र्यांनी पैसे दिले. अरे उद्योग मंत्री इथं अच्छा तुमचा MIDC एरिया आहे, सातबारा त्यांचा आहे, पण पैसे काढायची स्किल श्रीकांतला भरपूर आहे. पैसे कुठल्या डिपार्टमेंटकडून काढायचे, कुठल्या विभागाकडून काढायचे हे देखील लोकप्रतिनिधीला कळलं पाहिजे. आणि त्याची हातोटी असली पाहिजे.
शेवटी बघा, लोकप्रतिनिधी काय, आमदार असू द्या, खासदार असू द्या, त्याला लोक निवडून देतात का, की त्यांनी काम केलं पाहिजे, त्या भागाचा विकास केला पाहिजे. आणि तो विकास जर करता आला नाही तर त्या लोकप्रतिनिधीचं ते अपयश समजलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी तिसऱ्यांदा तुम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना खासदार बनवलं, त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुम्हालाही वाटत असेल की एक चांगला लोकप्रतिनिधी निवडून दिलाय, मी त्याचे वडील म्हणजे मी माझा मुलगा आहे तो म्हणून बोलत नाही, पण एक उपमुख्यमंत्री म्हणून देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पहिल्यांदा त्याने निवडणूक लढवली, उदयजींनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचा चिरंजीव श्रीकांत शिंदे हा लोकसभेला उभा आहे. पण त्यानंतर त्या 5 वर्षात त्यांनी जे काम केलं, एक स्वतःची ओळख निर्माण केली, खासदार म्हणून ओळख निर्माण केली. आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये मला इकडे प्रचाराला यावंच लागलं नाही, कारण तुम्हीच प्रचार केला सगळ्यांनी. आणि मग त्याच्या कामातून त्याने सिद्ध केलं की या ठिकाणी लोकप्रतिनिधी कसा असावा. अनेक कामं पाहिली आपण. कुठला तो पत्री पूल जेव्हा लॉन्चिंग होत होता, त्यावेळेस देखील मी पाहिलं की रात्रभर जागून त्या ठिकाणी पत्री पुलाचं काम या ठिकाणी त्यांनी करून घेतलं. शेवटी लोकप्रतिनिधी बाबा ठीक आहे, चला होतंय, चाललंय, असं नाहीये. करून जातीने तिथं लक्ष घालून अधिकाऱ्यांच्याकडून करून घेऊन शेवटी अधिकारी देखील मोटिवेट होत असतात. जेव्हा लोकप्रतिनिधी तिथे येतो त्या अधिकारी देखील दुप्पट वेगाने काम करतात. तसं याचं क्रेडिट तुला मला द्यावं लागेल, कारण माझं काम तू बघत बघत आलेलं आहेस. कारण संकट तिथे एकनाथ शिंदे, आपत्ती तिथे एकनाथ शिंदे, इर्षाळवाडी असू नाही तर पूर असू नाही तर महापूर असू द्या, नाही तर पहलगामचा राजेश बरोबर आहे ना, पहलगामचा भ्याड हल्ला असो, आणि तिथं आपले अडकलेले लोक जे होते त्यांना आपल्याला इकडे आणायचं होतं. प्रधानमंत्री मोदीजींनी तर पाकिस्तानला चांगला धडा शिकवलाच. खून का बदला खून से आणि गोली का जवाब गोले से दिला. आणि त्यावेळेस देखील मला आठवत आहे की माझ्या अगोदर श्रीकांत शिंदेची टीम पोहोचली होती तिकडे. टीम पोहोचली आणि त्यांना तिथले एसपीने विचारलं, कहां से आए हो? बोले मुंबई से आए. बोले पागल हो, यहां से लोग भाग रहे और तुम आ रहे. तो आपले लोक म्हणाले, हम भागने वाले नहीं भगाने वाले हैं. आणि मी नंतर पोहोचलो, शिंदे साहब के आदमी है. मग ते एसपी बोला शिंदे साहब भी आएंगे. मला ओळखत होता तो. आणि हा एकनाथ शिंदे 5 विमानं घेऊन गेला आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आणला. सरकार शासनाने देखील आपली सिस्टीम लावली, आपणही आपली सिस्टीम लावली. आपल्या डोंबिवलीमधले देखील त्याच्यामध्ये 3 कुटुंब. आणि हे सगळं करत असताना शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपल्या मतदारसंघामध्ये लोकांना काय हवंय ते पाहिलं पाहिजे आणि त्याची पूर्तता केली पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं काम काय? लोकप्रतिनिधीचं काम सोयी सुविधा देणं, त्या ठिकाणचे जे काय आवश्यक प्रकल्प आहे त्यांना मार्गी लावणं. आज शिळफाटाचा जो रस्ता किती ट्रॅफिक होते. आता त्यावेळेस देखील या MSRDC कडे ते होतं. त्यानंतर मेट्रो आली. मेट्रो नंतर मग एकाच वेळेस खाली एक गाड्या जातील, त्याच्यावरून पण गाड्या जातील, त्याच्यावरून मेट्रो जाईल. अशा प्रकारचा शिळफाटा आपण करतोय. शिळफाटा ते डायरेक्ट भिवंडी रांजणोली. आणि शेवटी याला विजन पाहिजे, विजन शिवाय काय नाही. आणि म्हणून ज्या लोकप्रतिनिधींनी विजनरी होऊन काम केलं त्यांनी खऱ्या अर्थाने भविष्यातले 25-50 वर्षाचं या शहराची आवश्यकता काय हे गरज ओळखून काम केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने त्या शहराचा विकास होतो. आणि शहराचा विकास हा आपला ध्यास आहे. आपल्या महायुती सरकारने एकच आपलं ठरवलं, सर्वसामान्य माणसांचं सरकार. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, सर्वसामान्य माणसाला वाहतूक कोंडीतून त्याची सुटका झाली पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, चांगले रस्ते पाहिजेत, दिवाबत्ती पाहिजे,
आणि या सगळ्या चांगली उद्यानं पाहिजे. आज उद्यानं देखील होत आहेत, कारण शेवटी विरंगुळा म्हणून लोकांना काही ना काहीतरी पाहिजे, चांगली मैदानं पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, नुसत्या रस्ते आणि नुसत्या इमारती उभ्या केल्या म्हणजे विकास झाला असं होत नाही. त्या शहराची सांस्कृतिक भूक देखील भागली पाहिजे. कलावंत आहेत, त्यांना या सगळ्या कल्याण डोंबिवली एक आपण पाहिलं डोंबिवली तर यामध्ये सर्व क्षेत्रातले लोक राहतात, साहित्यिक राहतात, कलावंत राहतात, सगळे लोक राहतात. मोठमोठी ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं अशी लोक डोंबिवलीत राहतात. आणि डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. आणि मग अशा डोंबिवलीमध्ये विकासाच्या ज्या काही बाबी आहेत त्या आपण पूर्ण केल्या पाहिजे. आणि त्याच्यावरच खासदारांनी फोकस केलेला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जे जे काय आवश्यक आहे ते त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने, आता उदयजी तुम्हाला सांगितलंय आणखी काही MIDCत रस्ते करायचे, पाणी वाढ करायची आहे, पाण्याचा प्रेशर काहीतरी कमी आहे, तुमचे अधिकारी काहीतरी प्रेशर कमी करतात वाटतं. अमृतचे काय, अमृतचे त्यांच्याकडे नाही, माझ्याकडे आहे बाबा. अमृतचे पैसे आपल्याकडे आहेत, ते तुम्हाला मिळतील. पाण्यासाठी कुठेही पैसे कमी पडणार नाहीत, हा शब्द आम्ही देतो. आणि या ठिकाणी आपण आपल्या मुंबई आणि MMR साठी, कल्याण डोंबिवलीसाठी देखील या ठिकाणी पाणी योजना आपली स्वतंत्र असली पाहिजे. यासाठी काळू धरण, मी मुख्यमंत्री असताना काळू धरण आपण सुरू त्याला चालना दिलेली आहे. फॉरेस्टचे जवळपास 450-500 कोटी रुपये आपण MMRD ला भरायला लावलेले आहेत. आणि ते देखील एक त्याला चालना देण्याचं काम, त्यांचं पुनर्वसन, योग्य पुनर्वसन करणं, तिथल्या बाधितांना, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देणं, या सगळ्यावर आपण काम करतोय. त्यामुळे एक स्वतंत्र धरण जे आहे गेल्या अनेक वर्षापासून त्याची मागणी आहे. आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना त्याला चालना दिलेली आहे. आता देवेंद्रजींना देखील सांगितलंय आपण याला चालना देऊन आपण या संपूर्ण MMR क्षेत्र, कल्याण डोंबिवली महापालिका आहे, इतरही आजूबाजूच्या महापालिका आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे. आणि म्हणून ते देखील आपण करू. शेवटी वस्ती वाढतीये, लोकसंख्या वाढतीये, आणि त्यामुळे शहर वाढतंय, आणि त्यामुळे त्याच्या गरजाही वाढत आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठी कायम व्यवस्था केल्याशिवाय हे महायुती सरकार स्वस्थ बसणार नाही, हा शब्द देखील हा एकनाथ शिंदे आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून बाकी मला वाटतं सगळं जे काय आहे ते आपण करताच आहे. आणि कल्याण डोंबिवली असेल, कल्याण लोकसभा मतदारसंघ असेल, यामध्ये गेले 10 वर्ष आपण जे काम केलेलं आहे ते लोकांसमोर आहे. आणि म्हणूनच त्याचा मला सार्थ अभिमान आहे की अशा प्रकारच्या वास्तू कधी आपण ज्या पाहिल्या नाही, जे विचारही केले नाही, अशा प्रकारचे प्रकल्प या कल्याण डोंबिवलीमध्ये येत आहेत, कल्याण लोकसभेमध्ये येत आहेत. हे खरं म्हणजे एक अभिमानास्पद आहे. शेवटी काय, पैसे कुठून आणणे, किंबहुना कुठून त्याचा वापर करणे आणि तो विकासासाठी कसा वापरणे, याला देखील सगळ्या गोष्टी स्किल लागते. आणि त्यामुळे माझा पण एक स्वभाव आहे की जे काय असेल ते ताबडतोब होणार असेल तर ताबडतोब चटकन करून टाकणे. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा प्रकारचे जे काही प्रकल्प असतात त्याला देखील आम्ही महायुती म्हणून चालना देतोय. आणि कल्याण डोंबिवलीसाठी देखील पैसे काय, MMRDA, रवींद्र चव्हाण मगाशी म्हणाले की अगोदर MMRDA, बरोबर आहे, अगोदर MMRDAचे पैसे मिळतच नव्हते. पण MMRD आपलं महायुतीचे सरकार आल्यानंतर MMRD काय, त्यावेळेस पूर्वी आपल्याला कळतच नव्हतं. पण आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर जेव्हा देवेंद्रजी होते, मी नंतर झालो, त्यामुळे आपण जे आवश्यक आहे, पैसे कुणाचे आहेत, हे पैसे लोकांचे आहेत, हे पब्लिकचे पैसे आहेत, हे सर्वसामान्य लोकांचे पैसे आहेत. पण ते देखील द्यायला दानत लागते, त्याला मोठं मन लागतं, ते दाखवण्याचं काम महायुतीने केलेलं आहे. आणि म्हणून मला त्याचा अभिमान आहे. 2.5 वर्षामध्ये एवढं काम आपण केलं, एवढं काम केलं
की आज त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतीये, अनुभवायला मिळते. अनेक प्रकल्प उभे राहत आहेत, त्याचं लोकार्पण आपण करतोय, प्रधानमंत्री महोदयांना बोलवतोय. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विकासासाठी, आपल्याला या सगळ्या विकास करत असताना आपण केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस धरला पाहिजे. हा सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा काही लोक, मी स्वतःच सांगायचो, सीएम म्हणायचे चीफ मिनिस्टर. मी अनेक वेळा बोललोय, सीएम मला चीफ मिनिस्टर काय, सीएम म्हणजे कॉमन मॅन बोला, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सीएम म्हणजे कॉमन मॅन का नको? कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस, त्याची नाळ जी जुळलेली आहे. आपल्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाता कामा नये. आपण जे होतो त्याची आठवण विसरता कामा नये. आणि म्हणून आपलं मूळ विसरता कामा नये, तरच तुम्ही काम करू शकता. माझ्याकडे काहीतरी सत्ता आहे, मी कोणीतरी आहे, असं बिलकुल आपल्या मनाला शिवता कामा नये. तर आपण खऱ्या अर्थाने आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, आपण सर्वसामान्य लोकांमधले कार्यकर्ते आहोत. आणि त्यामुळेच मला माझ्या कारकिर्दीमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली, मोठ्या प्रमाणावर कामं केली. आता देखील आमचं महायुतीचं सरकार वेगवान पद्धतीने आज आपण पुढे जातोय. आणि मला आठवतंय की तेव्हा देखील आणि आता देखील महाराष्ट्र सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. सर्व जीडीपी मध्ये आहे, परदेशी गुंतवणुकीत आहे, स्टार्टअप मध्ये आहे, सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आज इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प एवढे मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रात आहेत. नंबर 1 महाराष्ट्र आहे देशामध्ये, याचा अभिमान आहे. नंबर 1 महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगतो की खासदारांनी चांगलं काम केलं. रवींद्र चव्हाण यांनी जिमखान्याच्या बद्दल मगाशी म्हटलेलं आहे. तर उदयजी, हा खासदारांनी तुम्ही दोघांनी दिले ना, मागणी केली आहे. आश्वासन दिलेलं आहे. आश्वासन दिलंय ते मला पाळायलाच पाहिजे, कारण दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता, इसलिए देना ही है. उदयजी, ताबडतोब रिलीज करा पैसे आणि ताबडतोब द्या. आणि मी आपल्याला एवढंच सांगेन, जाता जाता कामामध्ये कॉम्पिटिशन असले पाहिजे, कामात स्पर्धा असली पाहिजे. कामामध्ये शासन आपल्या दारी, तुम्ही कलेक्टर, कमिशनर, शासन आपल्या दारी आम्ही नेलं. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासनच आम्ही घेऊन गेलो लोकांच्या दारी. अरे काय, लोक लाभार्थी नव्हते का? लाभ नव्हते, योजना नव्हत्या, होत्या, परंतु ती कटकट, चक्रा मारणं, खेटे मारणं हे सगळं लोक कंटाळून सोडून द्यायचे. मग शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. मग कलेक्टर आणि तहसीलदार, बीडीओ, सीओ यांच्यामध्ये स्पर्धा लागली. किती लाभार्थी कुणाचे जास्त होत आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो, समोर असे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, अनेक सगळे साहित्य, महिला बचत गटाच्या काही जे काही आपण देतो साहित्य, हे सगळं शेतकऱ्यांचं साहित्य, शेतीला लागणारी अवजारं सगळे लाईनच्या रांगेमध्ये आम्ही ठेवायचो आणि वाटप तिथे करायचो. 4 कोटी लोकांनी फायदा घेतला. 4 कोटी लोकांनी, छोट्या मोठ्या नाही, 4 कोटी लोकांनी. एक एक योजना आपण, मला अनेक मुख्यमंत्री म्हणाले, शासन आपल्या दारी क्या है? बोले शासन आपल्या दारी म्हणजे आपण सरकारी योजना लोकांच्या तालुक्यात घेऊन जातो, त्यांना देतोय योजनांचा लाभ. कोणी केलं हे सगळं? आज माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी देखील मी एक योजना केली होती. हे आपला तब्येतीची काळजी घेत नाहीत, आपल्या कुटुंबाच्या गाड्यामध्ये अडकलेले असतात, आपलं नंतर बघू म्हणून ते टाळतात. तो आजार हळूहळू बळावतो. आम्ही माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित ही योजना राबवली. 3 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना तपास, 10-11 हजार महिला त्याच्यामध्ये काही ना काही आजार लागण झाले. पण त्या पहिल्या अर्ली स्टेजला होत्या. अर्ली डिटेक्शन हे महत्वाचं असतं आणि ते आम्ही केलं. त्याच्यामध्ये देखील
त्या माझ्या लाडक्या बहिणीने आम्हाला दिलासा देता आला, बऱ्या करता आला, ते पुण्याचं काम आहे. आणि म्हणजे अनेक योजना आम्ही केल्या, अनेक योजना. एका मुलीने आत्महत्या केली, तेही मी सांगतो तुम्हाला. रात्री 12:30च्या टीव्हीवर बातमी बघितली. का आत्महत्या केली? ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालक भरत होते. तिला वाटलं पालक माझे भरू शकत नाहीत, वडील आत्महत्या वडीलच करतील, म्हणून तिने स्वतः आत्महत्या करून घेतली. त्याच रात्री आम्ही निर्णय घेतला, मी मुख्यमंत्री होतो, आमच्या राज्यात, आपल्या राज्यामध्ये जर एक मुलगी आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी, तर सत्ता आणि राज्याचा उपयोग काय? त्याच दिवशी निर्णय घेतला, ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचंय त्या मुलींना 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. असे मोठे निर्णय घेतले. आणि म्हणून कल्याण डोंबिवली तर चांगला लोकप्रतिनिधी भेटलेला आहे, खासदार, आणि डॉक्टर आहे त्याला, आणि तो डेव्हलपमेंटचं डॉक्टर, म्हणजे त्यांनी सेक्टरही चांगलं निवडलंय डेव्हलपमेंटचं. त्याला लोकांची नस, मतदारांची नस आणि सगळ्यांची नस बरोबर ओळखता येते, आणि त्यामुळे त्याच्याकडून चांगलं काम होत आहे. मला अभिमान आहे, खऱ्या अर्थाने अभिमान असलाच पाहिजे. जो श्रीकांतच्या जागेवर दुसरा कोणी असता तरी मी त्याचं वाहवा जाहीरपणे केली असती. मला बिलकुल, मी असा कोते मनाचा नाहीये. मी जे मोकळ्यापणाने सगळं बोलतो, मोकळ्यापणाने ज्याचं जाहीर दिलखुलास, जो चांगलं काम करतो त्याचं चांगलं बोललं पाहिजे. आणि म्हणून खासदारांनी जे काम केलेलं आहे ते काम दिसतंय आणि लोकांसाठी जे केलंय, त्यामुळे मी सांगतो की ह्या पुढे देखील अनेक, तुम्हाला आम्हाला आता उदय सामंत सांगत होते, ते कुठलं ते त्यांना ते उल्हासनगरच्या जीन फॅक्टरीचं काय सांगितलं काम, मला सांगितलं त्यांनी. बोले तिथून पण प्रदूषण कमी होईल, रोजगार मिळेल. शेवटी याला व्हिजनच पाहिजे. आणि म्हणून व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी, खासदार हा जेव्हा एखाद्या मतदारसंघाला लाभतो, त्या मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही आता क्लस्टरची योजना देखील या ठिकाणी ठाण्यात संपूर्ण MMR मध्ये आणल्या. धोकादायक इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे. लोकांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर झाली पाहिजे. दर पावसाळ्यामध्ये लोक जीव मुठीत घेऊन राहतात, अनेक इमारती पडतात, लोक मरतात, आपण पाहत राहतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ठाण्यामध्ये हा प्रयोग सुरू झाला आहे. 25-25, 30-30 मजल्याच्या इमारती सुरू झालेल्या आहेत क्लस्टर मधल्या. आणि मुंबईमध्ये घाटकोपरला रमाबाई आंबेडकर नगरमध्ये 17,000 घरांचं क्लस्टर आपण करतोय, 17,000 घरांचं. आणि त्यांनी देखील असा विश्वास सोडून दिला होता, आम्हाला कोण भाडं देईल, कधी काय होईल काही माहित नाही. पण या एकनाथ शिंदेने 160 कोटी रुपये भाडं चेकद्वारे त्यांना नेऊन दिलं. त्यांच्या डोळ्यामध्ये मी अश्रू पाहिले. आणि म्हणून इथं देखील कल्याण डोंबिवलीमध्ये तुमच्याकडे पण उल्हासनगरमध्ये क्लस्टरची आवश्यकता आहे. धोकादायक इमारती आहे, तुमचं URP झालेलं आहे आणि पायलट प्रोजेक्ट देखील होईल. आणि मला वाटतं भविष्यामध्ये या इमारती पडून लोकांचा जीव जाणं बिलकुल थांबेल आणि सगळ्यांना हक्काचं घर मिळेल. त्यामध्ये देखील चांगल्या अम्युनिटी मिळतील, ग्राउंड मिळेल, गार्डन मिळेल, पार्किंग मिळेल, आरोग्य सुविधा मिळतील, सगळं मिळेल. आणि म्हणून यासाठी देखील आपला शासन क्लस्टर माझी 15 वर्षापासूनची संघर्षाची योजना आहे आणि त्याला आता मूर्तरूप येत आहे, लोकांना दिलासा मिळतोय, हे देखील समाधानाची बाब आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की खासदारांनी, आता बाकी काय मी बोलत नाही, पण खासदारांनी चांगलं काम केलंय. त्यांना तुम्ही लोकांनी सर्टिफिकेट दिलंय, तुम्ही लोकांनी त्याला तिसऱ्यांदा निवडून दिलंय आणि ही काम बोलतंय, ही कामाची पोचपावती तुम्ही दिलेली आहे. आणि म्हणून माझी जबाबदारी आहे की तुम्ही निवडून दिल्यानंतर तुम्हाला लागणाऱ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या देण्यासाठी कुठेही पैसे कमी पडता कामा नये. ही जबाबदारी तुमच्या एकनाथ शिंदेची आहे आणि ते पूर्णपणे पार पाडणार. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो की काम करो ऐसा कि पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए.
आणि या जिंदगी तो सभी काट लेते हैं, या जिंदगी तो सभी काट लेते हैं, जिंदगी जियो ऐसी की मिसाल बन जाए. आणि म्हणून हा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाठी डायलॉग आहे, माझ्यासाठी नाही आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.